हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हे, तर योग्य प्रतिनिधित्व. आणि भारत आज त्या योग्य प्रतिनिधित्वाची एक नवीन व्याख्या लिहायला निघाला. काय कॉन्टेक्स्ट आहे तर आपण न्यूजपेपरमध्ये असू दे किंवा सोशल मीडियावर असू दे, वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून असू दे, तर 33% महिला आरक्षणाला घेऊन एक डिबेट होताना त्या ठिकाणी दिसते. कारण संसदेने एक विशेष सत्र आजपासून त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, जे 3 दिवसांचं त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्यामध्येच हे विधेयक मांडलं जाणार आहे. आणि त्याच अनुषंगाने नेमकं हे विधेयक काय आहे, चर्चा काय होते, हीच गोष्ट आपण या आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर 33% महिला आरक्षण काय आहे हे बिल. त्यापूर्वी उत्तर लेखनाबद्दल तुम्ही जर राज्यसेवेला तयारी करत असेल तर ते पुस्तक घेऊ शकता. बघा, 28 सप्टेंबर 2023 ला एक कायदा पारित झालेला होता, जो पार्लमेंटने संमत केला होता, ज्याला आपण 106वी घटना दुरुस्ती म्हणून सुद्धा ओळखतो. काय होतं ते, तर नारी शक्ती वंदन अधिनियम. सध्या हे खूप चर्चेत आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम काय आहे की हा कायदा संसद आणि ज्या राज्याच्या विधानसभा आहे त्यामध्ये काय आहे की महिलांना 1/3 प्रतिनिधित्व म्हणजे अर्थातच 33% प्रतिनिधित्व देण्यासाठीची काय करतोय, तरतूद करतोय. मग हा कायदा जरी 2023 चा असेल, हा अधिनियम जरी 2023 चा असेल, तर मग याची चर्चा आज का होते, तर याआधी आपल्याला तो कायदा काय आहे हे समजून घेणं अपेक्षित आहे. एकदम टू द पॉइंट, एकदम क्रिस्पी स्वरूपामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहे आणि त्यावर प्रश्न काय उपस्थित होतात, ही चर्चा काय होते, ही सुद्धा आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहे. आपल्याला जर माहित असेल की 18वी लोकसभा त्या ठिकाणी पार पडली 2024 मध्ये, ठीक आहे. आणि त्यामध्ये काय आहे की महिलांचं जे प्रतिनिधित्व आहे ते आहे 13.6%. येते लक्षात, म्हणजे हे महिलांचं प्रतिनिधित्व आहे. सो हे महिलांचं प्रतिनिधित्व आता या कायद्याने कितीवर इन्क्रीज होणार आहे, तर 33% आणि त्याच्यापेक्षाही जास्त. कारण काही जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी रिझर्व्ह असणार आहे, प्लस ओपन मधून सुद्धा काही महिला येणार आहे. तर 13.6 जे आता प्रतिनिधित्व आहे महिलांचं लोकसभेमध्ये ते इन्क्रीज होणार आहे. सो हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कशासाठी, तर ज्या वुमेन एम्पॉवरमेंटसाठीच्या ज्या आपण गोष्टी करतो त्यांना पॉलिटिकल रिझर्वेशन देणं किंवा पॉलिटिकल अपलिफ्टमेंट जे आपण त्याला म्हणतो, ते त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि निश्चितच हा कायदा त्या दृष्टिकोनातून काय म्हणतो, आपल्याला महिलांसाठी खूप मदतगार साबित होणार आहे. तर आपण बघूया की 2023 चा हा कायदा काय होता. 106 अमेंडमेंट ऍक्ट वुमेन्स रिझर्वेशन बिल. यामध्ये महत्वाचे 4 कलम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात, ज्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले होते. तुम्हाला माहित आहे की आर्टिकल 330 हे जसं SC आणि ST यांच्या पॉलिटिकल रिझर्वेशन साठीचं जे कलम त्यामध्ये आहे, त्यामध्येच एक नवीन कलम ऍड करण्यात आलेला आहे, ते म्हणजे आर्टिकल 330A. मग आर्टिकल 330A मध्ये काय आहे, तर महिलांना 33% आरक्षण. तर कुठं, लोकसभेमध्ये. लक्षात घ्या, संसद जेव्हा आपण हा शब्दप्रयोग यूज करतो तर राज्यसभा प्लस लोकसभा मिळून करत असतो, पण हे राज्यसभेसाठी रिझर्वेशन नाही, तर लोकसभेसाठी आहे. हे येतं आर्टिकल किती, 330A मध्ये. मग याच अनुषंगाने एक दुसरं आर्टिकल आपल्या लक्षात आलं पाहिजे की 332A. हे काय करते की जसं 332 काय, तर SC ST जे काय म्हणता येईल आपल्याला, जो समुदाय आहे त्यांना पॉलिटिकल रिझर्वेशन 330 मध्ये येतं. तर त्यामध्ये एक नवीन कलम जोडण्यात आलं, 332. सॉरी, मी चुकून 330 बोलले होतो, 332. मग यामध्ये काय दिलेलं आहे, तर राज्य विधानसभेमध्ये, ज्या राज्यांच्या विधानसभेमध्ये आहे त्यामध्ये 33% आरक्षण त्या ठिकाणी आहे. त्यासोबतच दिल्लीलाही ते आरक्षण लागू होणार आहे, जे कलम 239AA मध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि मग यामध्ये अजून एक महत्वाचं कलम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे आर्टिकल 334A. हे आर्टिकल 334A काय सांगतं, तर आरक्षणाची कालावधी सांगतं की जे इथून 15 वर्ष म्हणजे जेव्हा लागू होईल तिथपासून 15 वर्षासाठी ते असणार आहे. या 4 कलमामध्ये बदल करण्यात आलेले होते, ज्याला आपण 106वी घटना दुरुस्ती म्हणतो. आणि हे कलम महत्वाचं याकरता आहे कारण हे कधी लागू होणार हे सुद्धा 334A मध्ये सांगण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने आता हे लागू कधी करण्यात येणार होतं, त्या संबंधात काय होत्या, 2 महत्वाच्या अटी होत्या. बघा, आजची डिबेट काय, आजचा डिस्कशन काय आहे, हा इश्यू का परत वर आलेला आहे, आपण यानंतर ते बघणारच आहोत. पण त्यापूर्वी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, काय 2 अटी होत्या, तर एकतर नवीन सेन्सस. नवीन सेन्सस म्हणजे काय, की जे आपण त्याला काय म्हणतो, जनगणना.
जनगणना झाल्यानंतर जे आकडेवारी जाहीर होते त्यानंतर हा जो 2023चा कायदा आहे तो लागू करण्यात येणार होता. आणि त्यासोबतच दुसरी अट काय ठेवलेली होती तर डिलिमिटेशन, म्हणजे काय की मतदारसंघाचं पुनर्रचना. जेव्हा कधी आपल्याला माहिती आहे की 10 वर्षांनी काय होते जनगणना होते आणि जनगणनेनंतर डिलिमिटेशन कमिशन काय करण्यात येतं स्थापित करण्यात येतं. ते काय पाहतं की जे आपले आपण त्याला काय म्हणतो की मतदारसंघ अल्टर करणं असू दे की त्यामध्ये प्रतिनिधित्व असू दे, या सर्व ज्या गोष्टी आहेत ते डिलिमिटेशन कमिशन बघत असतात. येते लक्षामध्ये. सो या दोन कंडिशन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या. आता हा तुम्हाला मुद्दा समजलेला आहे की 2023चं जे नारी शक्ती वंदन अधिनियम होतं ते काय होतं आणि त्यामध्ये तरतुदी काय होत्या. आता पुढे बघा की जे घटना दुरुस्ती 106वी आपण त्या ठिकाणी केलेली होती, आता त्याच 106व्या घटना दुरुस्तीला अजून दुरुस्ती करायची आहे आणि त्या अनुषंगानं बिल आलेलं आहे जे 131व घटना दुरुस्ती विधेयक म्हणून आजपासून पार्लमेंटमध्ये डिस्कशन डिबेटला त्या ठिकाणी पारित करण्यासाठी ठेवलेला आहे. येते लक्षात. आता तो मुद्दा आपण समजून घेतलेला होता 106व्या घटना दुरुस्तीचा. आता हे 131व जे घटना दुरुस्ती काय म्हणता येईल घटना दुरुस्ती बिल जे आहे ते जर कायद्यात रूपांतर झालं तर त्या ठिकाणी मग आपल्याला 107वी घटना दुरुस्ती बघायला मिळेल आणि त्याच अनुषंगाने हे बिल आहे. मग याची इतकी चर्चा का होते तर बघा की कॉन्स्टिट्यूशन 131st अमेंडमेंट बिल 2026 यामध्ये महत्वाचं काय आहे तर बघा की इन्क्रीजिंग लोकसभा सीट्स फ्रॉम म्हणजे 543 आता आपल्याकडे पूर्ण सीट्स आहे कुठल्या लोकसभेच्या, तर त्या 543 वरून होणार आहे 850. आता 850 काय ह्या महत्तम आहेत की मॅक्झिमम जास्तीत जास्त 850 सीट्स त्या ठिकाणी राहू शकतील आणि मग त्या इन्क्रीज होताना आपल्याला दिसते 850 वर. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि मग हे वुमेन्स रिझर्वेशनसाठी किंवा महिला आरक्षणासाठी कसं रिलेट करतं तर बघा की या सीट्स जर वाढवल्या तर जे हे 33% रिझर्वेशन आहे त्याची फास्ट इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी होणार आहे. बघा या संबंधित अजून समजून घ्या की हे डिलिमिटेशन जे लोकसंख्येच्या आधारावर जे त्याची स्थापना केली जाते आणि त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना जेव्हा होईल तेव्हाच हे आरक्षण जे 33% आहे ते लागू करण्यात येणार होतं. म्हणून तो संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित होतो. आता आपल्याकडे 1971ला काय झालेली होती जनगणना झालेली होती आणि त्याच आधारावर 1976 मध्ये काय आहे जे हे सीट्स आहे त्या काय करण्यात आलेल्या होत्या फ्रीज करण्यात आलेल्या होत्या. हा शब्द बघा इथे काय करण्यात आलेल्या होत्या फ्रीज करण्यात आल्या होत्या आणि याच 1971चे जे पॉप्युलेशन आहे त्याच बेसिसवर पुढे ते 2001 ला सुद्धा फ्रीज करण्यात आलेल्या होत्या ज्या 25 वर्षासाठी फ्रीज करण्यात आलेल्या होत्या. येतं लक्षात. आणि 2001 अधिक जर 25 आपण केलं तर किती होतं 2026 आणि आता वर्ष कुठलं सुरू आहे 2026. येते लक्षात. तुम्हाला कॉन्टेक्स्ट समजला काय आहे. आणि 2026 मध्ये हे डिलिमिटेशन कमिशन स्थापित करणं एक्सपेक्ट होतं. पण महत्वाचं त्यामध्ये काय आहे की जेव्हा 2021ला कारण 2011ला आपली जनगणना झालेली होती आणि 2021ला जनगणना होणं अपेक्षित होतं. पण तुम्हाला माहित आहे की कोविड-19 कोरोना आपल्याकडे असल्यामुळे त्या जे जनगणनेला आहे तो उशीर झालेला आहे आणि आता सध्या ती जनगणना होताना आपल्याला त्याची पावले उचलताना त्या ठिकाणी दिसत आहे. पण मग काय आहे की जरी 2026 आपल्याकडे असलं पण जनगणनेचा जो डेटा आहे तो 2021च्या जनगणनेचा डेटा नसल्यामुळे हा तिथे थोडासा कॉम्प्लेक्स इश्यू आपल्याकडे बनताना दिसतोय आणि तीच डिबेट या ठिकाणी सुरू होताना दिसते. बघा मग 543 वरून 850 पर्यंत वाढ होण्याची आता त्या बिलमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. मग आता जे हे आहे डिलिमिटेशन कमिशन म्हणा ते संसदीय कायद्यानं त्याची स्थापना करण्यात येते. सोबतच काय मग जर जनगणना झाली नाही तर हे डिलिमिटेशन कमिशन स्थापन करून जागा वाढवण्याची गोष्ट कशा पद्धतीने होणार आहे तर बघा की 2011ची जी जनगणना झालेली आहे ते यामध्ये काय म्हटलेलं आहे तर जे आपल्याकडे पार्लमेंट आहे म्हणजे संसद आहे ते ठरवणार आहे की कोणता सेन्सस म्हणजे कोणत्या जनगणनेचा डेटा घ्यायचा आहे. मोस्ट प्रोबॅबली 2011चा सेन्सस जो आहे तो या ठिकाणी घेण्याची शक्यता आहे आणि त्यानुसारच मग हे डिलिमिटेशन कमिशन स्थापन करून काय आहे त्या जागा वाढवण्यात येतील. हा सगळा त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टेक्स्ट दिसून येतो. आणि ते जर झालं डिलिमिटेशन कमिशन झालं बाउंड्र्या अल्टर झाल्या या सीट्स जर वाढवल्या तर त्यांनी काय होणार आहे तर ही जे महिला आरक्षण आहे ते 2029ला आपल्याकडे इलेक्शन होतील
आणि त्याच अनुषंगाने हे महिला आरक्षण 2029 पर्यंत लागू व्हायला पाहिजे, त्या अनुषंगानं ही सर्व चर्चा होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. बघा, तुम्हाला हे बिल समजलं की नारी शक्ती वंदन अधिनियम काय आहे, त्यातल्या कुठल्या कुठल्या घटना दुरुस्ती, कुठल्या कुठल्या कलमामध्ये बदल करण्यात आलेले आहे, आणि 2023चा जो यानंतर लागू होणार होता तो लगेच लागू का करायचा आहे, त्यातल्या कॉम्प्लेक्सिटी काय आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आय होप तुम्हाला निश्चितच हा इश्यू समजला असेल, त्याच्या तरतुदी समजल्या असेल. मग सर्वात महत्वाचं जे डिबेट होते किंवा अपोजिशन आपल्याला त्या ठिकाणी थोडासा वेगळा टर्न घेताना दिसत आहे किंवा त्यांचा थोडासा वेगळा स्कोप आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे, तर हे काही प्रश्न उपस्थित झाल्यामुळे मग प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, तर नारी शक्ती वर्सेस सारी शक्ती. आता मी हा सारी शक्ती हा शब्द कशा पद्धतीने वापरलेला आहे, तर सर्व शक्ती म्हणजे बघा, कुठलीही गव्हर्नमेंट असो त्याला मॅक्झिमम पॉवर आपल्याकडे हव्या असतात. आणि तुम्हाला जर माहित असेल तर लाडकी बहीण योजना या बऱ्याचशा राज्यामध्ये काय आहे, इलेक्शन जिंकण्यासाठी खूप महत्वाच्या ठरलेल्या आहे. आणि कदाचित म्हणूनच 2029च्या इम्प्लिमेंटेशन तिथे लागू होण्यासाठी ही घाई करण्यात येते काय, म्हणजे संसदेने जे 106वी घटना दुरुस्ती केली त्यामध्येच परत 107वी घटना दुरुस्ती होणार आहे, म्हणून ही एक डिबेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफकोर्स नारी शक्ती त्या ठिकाणी असायला पाहिजे. वुमेनला एम्पॉवरमेंट करणं हे प्रत्येक राज्याचं, प्रत्येक देशाचं किंवा प्रत्येक समाजाचं काय असतं, कर्तव्य असतं. आणि त्याच अनुषंगाने हे बिल बेस्ट आहे, कारण 33% रिझर्वेशन जर वुमेन्सला मिळेल तर त्यामध्ये काय होणार, त्यांचं पॉलिटिकल अपलिफ्टमेंट, सोशल अपलिफ्टमेंट आणि सगळ्या गोष्टींनी त्या अपलिफ्ट होणार आहे. पण क्वेश्चन मार्क इथं लागतोय. येते हा पहिला महत्वाचा मुद्दा. सेकंड प्रश्न कुठे होतो, तर उत्तर भारत वर्सेस दक्षिण भारत. तुम्हाला माहित आहे की जे पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये कुठल्या राज्यांनी जर मेहनत घेतलेली आहे तर ती घेतलेली आहे जे दक्षिणेला जे राज्य आहे त्या राज्यांचा जो डेटा आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण त्यांनी त्या पद्धतीने त्या अनुषंगाने इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आणि पॉप्युलेशन कंट्रोल केलेलं आहे. आणि जेव्हा मग हे डिलिमिटेशन करण्यात येईल किंवा जे जागा वाढवण्यात येतील, येते लक्षामध्ये. सो निश्चितच पॉप्युलेशनवर ज्या सीट्स आहेत त्या डिफाईन केल्या जात असतात, येते लक्षात. आणि मग अशातच जर दक्षिण भारताने म्हणजे साऊथ इंडियाने जर आपल्या पॉप्युलेशनवर कंट्रोल केला असेल, सो यांना त्याचा ड्रॉबॅक होईल. म्हणजे जागा निश्चितच वाढेल, पण त्याचा जो पर्सेंटेज आहे तो फक्त 33% आहे. आणि जर आपण उत्तर भारताचा बघितला तर त्यांना किती 77% हाईक या पद्धतीची आपल्याला दिसून येणार. म्हणजे जे आता करंट सीट्स आहे त्यामध्ये 77% त्यामध्ये काय होणार आहे, इम्प्रुव्हमेंट होणार आहे. तो ही सुद्धा डिबेट नॉर्थ वर्सेस साऊथ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून काही साऊथचे जे स्टेट्स बघितले तुम्ही तर यामध्ये अपोज करताना आपल्याला दिसत असतील. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न कुठे, की ही जे घाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने हा प्रश्न उपस्थित होतो. बघा, लोकसंख्या पॉप्युलेशन जे आपण जनगणना म्हणतो आणि काय आहे मतदारसंघाची पुनर्रचना याचं एक नातं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण प्रत्येक जनगणनेनंतर हे डिलिमिटेशन कमिशन स्थापित होतं आणि त्या अनुषंगाने तो डेटा जी आकडेवारी आहे ती घेऊन काय म्हणता येईल त्यांचं रिलेशन त्या ठिकाणी बनवत असतं. आणि याच रिलेशनवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. जर आपल्याकडे 2021ची जर जनगणनाच नाही तर मग कुठल्या आधारावर हे परिसीमन आयोग जे आहे, डिलिमिटेशन कमिशन आहे, ते स्थापित होणार आहे. आणि याच अनुषंगाने विरोधी पक्ष सुद्धा नाराज होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. पण त्यांना पण अपोज करणं हे तितकंसं परवडणार नाही, कारण महिलांच्या जर अपोज मध्ये गेलं तर तो सुद्धा त्यांच्यासाठी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे. पण निश्चितच आपल्यासाठी हे प्रश्न खूप महत्वाचे आहे. आय होप की तुम्हाला हा सर्व इश्यू काय आहे हे सगळं समजलेलं असेल. त्या अनुषंगाने प्रश्न कुठले उपस्थित झालेले आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि एक क्रिस्पी फॉर्मॅटमध्ये टू द पॉइंट आपण या ठिकाणी काय केलेली आहे, चर्चा केलेली आहे. तुम्हाला निश्चितच हा टॉपिक कसा वाटला किंवा यावर तुमचं मत काय मला कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कळवा. ठीक आहे. आणि असंच जर क्रिटिकल अनालिसिस पद्धतीने आपल्याला आपल्या राज्यसेवेसाठी जर प्रिपरेशन करायची असेल तर आम्ही समर्पण बॅच त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे, जी 29,999 रुपये इतक्या माफक दरात असणार आहे. लाईव्ह प्लस काय आहे रेकॉर्डेड आणि मेंटरशिप सुद्धा त्यामध्ये
तुम्हाला मिळणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स अनलिमिटेड रेकॉर्डिंग, या ठिकाणी बघा अनलिमिटेड रेकॉर्डिंग तुम्हाला असणार आहे. लाईफ टाइम व्हॅलिडिटी त्या ठिकाणी असणार आहे. सोबत बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग असू दे, पीवायक्यू अनालिसिस असू दे किंवा टेस्ट सिरीज, स्टडी नोट्स आणि 1-to-1 मेंटरशिप या सुद्धा गोष्टी यामध्ये ऍड असणार आहे. तुम्हाला ही जर बॅच जॉईन करायची असेल आणि त्यामध्ये कन्सेशन पाहिजे असेल तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करा, प्रतीक सर, तुम्हाला त्यामध्ये सुद्धा काय कन्सेशन मिळण्यात येईल. सोबतच प्ले स्टोअर वरून तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ऍप स्टोअर वरून सुद्धा डाउनलोड करू शकता. यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी अँड स्टेट बुक्स, करंट अफेअर, माइंड मॅप, सिलेबस, क्विज या सर्व गोष्टी इन्क्लूड असणार आहे. आणि अशा स्वरूपाच्या जर तुम्हाला नोट्स लागत असेल, पीपीटी लागत असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता आणि अधिक इन्क्वायरीसाठी जो क्लासचा नंबर आहे त्यावर तुम्ही अधिक इन्क्वायरी करू शकता. सो आज आपण इथेच थांबूया, पुढे भेटूया एका नवीन टॉपिक सोबत.